आज सकाळी सकाळी आपल्याला एका कॉलवर खूप मोठा टास्क येतो की आपल्या चंद्रपुरात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लावणी नृत्य सादरीकरण तर्फे एक प्रोग्राम आहे। तर आपल्या ड्रोनने त्या प्रोग्रामला पूर्ण लाईव्ह दाखवायचो। आज आपल्याला काही काम नसल्यामुळे मी तो टास्क घ्यायला रेडी झालो। तर जय महाराष्ट्र पब्लिक उठल्याबरोबर पहिले ड्रोनची बॅटरी वगैरे चार्ज करायला लावून दिली, लवकर कपडे लावून रेडी झालो आणि ड्रोन वगैरे बॅगेत टाकून घेतला। त्यानंतर निघलो आपल्या रस्त्याने चंद्रपूरकडे। राजुरात आल्याबरोबर गाडीत पेट्रोल वगैरे टाकून घेतलो। त्यानंतर थोडं समोर येताच की माहित झालं की आपली गाडी पंक्चर झाली। जवळच पंक्चरचं दुकान होतं, भाऊने 1 मिनिटात पंक्चर जोडून दिला। त्यानंतर मला माहित झालं की आजचा जो टास्क आहे तो खूप मोठा प्रोग्राम आहे, कारण 5000 महिला एका वेळेस लावणी करणार होत्या। काम घेताना तर आपण घेऊन घेतलं, पण आता आपल्याला काम तर काढून द्यायला लागेल त्यांना। आपले फॅन फॉलोइंग एवढे आहे की आपल्या रस्त्यात थांबून सेल्फी वगैरे घेतात, म्हणून आम्ही मोकरेल वगैरे बांधून घेतलो। त्यानंतर थेट पोहोचलो चंद्रपूरला। हजारो भाविकांचे प्रेरणास्थान माता महाकाली मंदिरासमोरून निघालो आपल्या लोकेशनला। आपल्या शूटला थोडा टाइम असल्यामुळे आपण आलो आपल्या ताईच्या सलून मध्ये। द वाईब सलून हे आपल्या निकिता ताईचं सलून आहे। हाय निकिता ताई। हाय। द सलून वाईब हे जेंट्स आणि लेडीज साठी अप्रतिम असं सलून आहे। तुम्हाला पण चंद्रपुरात ट्रेंडिंग अशा हेअरस्टाईल करायच्या असेल तर इथे नक्की भेट द्या। इथे ना तुम्हाला हेअर वॉश, हेअर कट, हेअर स्पा, फेशियल, थ्रेडिंग अशा सर्व प्रकारची सर्व्हिस मिळेल आणि ना तुम्हाला सर्व प्रकारच्या फेस ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट एकाच ठिकाणी मिळून जाईल। जर तुम्हाला यांच्या ऑफर बद्दल माहिती वगैरे घ्यायची असेल तर कॅप्शन मध्ये दिलेल्या द सलून वाईब या पेजला नक्की भेट द्या। यांचं लोकेशन जटपुरा गेट रोड मामा जलेबीच्या साईडला खत्री प्लॅस्टिकच्या ऑपोजिट। मग सलून मध्ये वगैरे थोड्या वेळ टाइमपास करून घेतला। मग थोड्या वेळाने आमचा जायचा टाइम झाला। निकिता ताईला बाय वगैरे करून घेतलो। निकिता ताई बाय, त्याला भेटूया। मग थेट तिथून आलो आपण आपल्या इव्हेंटला, चांदा क्लब ग्राउंडला। इथे या ग्राउंडवर 5000 महिलांची एकाच वेळेस लावणी होती। या इव्हेंट मध्ये आमची 40 ते 50 फोटोग्राफरची टीम होती। या सरांनी आम्हाला सांगून दिले इव्हेंट कशा प्रकारे शूट वगैरे करायचा आहे म्हणून। इकडे हे सर आमचे फोटोग्राफरचे ग्रुप वगैरे पाडत होते। ग्रुप वगैरे पाडून झाल्यावर सर्वांना ग्रुप मध्ये समजावून सांगितलं आणि आमचे सुमित दादा वैरागडे आणि आम्ही होतो ड्रोनवर। इथे ना खूप मोठा असा स्टेज होता। नंतर आम्हाला आयडेंटिटी कार्ड वगैरे देऊन दिले। या इव्हेंटला आयडेंटिटी कार्ड शिवाय एंट्री नव्हती। सर्व टीमने आपापले कॅमेरे सेट करून आपापल्या लोकेशनला सेट होऊन गेले। हा करणवे आमची मैत्री पहिल्यांदाच या इव्हेंट मध्ये झाली। काही वेळाने एंट्री वगैरे चालू झाली, सर्व महिलांची एंट्री व्हायला लागली। माझं काम या इव्हेंटला ड्रोनने पूर्ण लाईव्ह करायचं होतं। आयोजक उत्कृष्ट महिला मंच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे सुमित दादा आणि मी ड्रोन फ्लाय साठी रेडी वगैरे करून घेतला। मी माझा ड्रोन चंद्रपुरातील लाईव्ह एक्सपर्ट टिंकू सर यांच्या लाईव्ह सेटअपशी कनेक्ट करून घेतला। इकडे पाहुण्याचे आगमन होऊन उद्घाटन वगैरे झालं होतं। उद्घाटन झाल्यानंतर लगेचच लावणी वगैरे स्टार्ट झाली। इथे ना 2 लावण्या होत्या, एक 7.5 मिनिटाची आणि एक 20 मिनिटाची। आम्हाला कंटिन्यू शूट वगैरे घ्यायचं होतं। माझा ना ड्रोन कंटिन्यू लाईव्ह सेटअपशी कनेक्ट होता, मला ना कुठं जायचा चान्स होता। नंतर या लावणीचा रिझल्ट वगैरे लागल्यानंतर माहित झालं की आपल्या चंद्रपूरने आपल्या भारतासाठी एक गिनीज रेकॉर्ड बनवला आहे। ही आपल्या चंद्रपूरसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या 5000 महिलांमधून यांच्या ग्रुपचा पहिला नंबर आला होता, तर यांची खुशी गगनात गेली होती। नंतर प्रोग्राम वगैरे खतम झाला, आम्ही ड्रोन वगैरे पॅक करून घेतले। प्रोग्राम वगैरे खतम झाला, आमचे फोटोग्राफर मस्त खुशी डान्स करायला लागले। नंतर सर्वांना बाय करून आपण निघलो आपल्या गावाकडे। आज मागे काय लागलो तर माहित नाही, जाताना पण पुन्हा आपली गाडी पंक्चर झाली। भाऊले म्हणलो ना रहेगा बाज ना बसेगी बासुरी, सरळ म्हणलं नवीन ट्यूब टाकून दे म्हणून। मग ट्यूब वगैरे टाकून निघालो आपल्या गावाकडे। तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।